नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण प्रत्येकाच्या घरोघरी केला जाणारा महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट असा हा मसाले भात तयार करून दाखवलेला आहे. मसाले भात बनविण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, तर या ठिकाणी मी तुम्हाला माझी पद्धत शेअर केलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर हा मसाले भात मी कुकर मध्ये तयार करते. तर कुकर मध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले ऍड करते. तर जिरं, मोहरी, 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, एक हिरवी वेलची, एक छोटा दालचिनीचा तुकडा, एक चक्रफूल आणि एक तेजपान तोडून घातलेला आहे. बारीक गॅसवर खडे मसाले थोडेसे फ्राय झाले की लगेच यामध्ये एक उभा चिरलेला कांदा ऍड केला. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घातली आणि 3 हिरवी मिरची मधोमध कट करून घातलेली आहे. असेल तर सुक्या लाल मिरच्या ऍड करा. पाव चमचा हिंग घातला. तर हिंग तेलामध्येच घालायचा म्हणजे छान फ्राय होतो. नंतर पाव वाटी शेंगदाणे आणि 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट. आता हे सर्व चांगलं मध्यम आचेवर मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर कांदा हलकासा नरम झालेला आहे बघा आणि शेंगदाणे सुद्धा थोडेसे खरपूस झालेले आहे. तर याच पद्धतीने रंग न बदलता कांदा हा हलकासा गुलाबी करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये मी भिजवलेले सोयाबीन घातलेले आहे. मसाले भातामध्ये अशी भिजवलेले सोयाबीन ऍड करून बघा, मस्त पौष्टिक आपला मसाले भात तयार होतो. तर हे सोयाबीन सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे. साध्या पाण्यामध्ये 10 मिनिटे हे सोयाबीन मी भिजवून घेतले. व्यवस्थित भिजले जातात, छान नरम आणि सॉफ्ट होतात. तर सोयाबीन सुद्धा मिनिटभर चांगले परतून घेतले. तर आता यामध्ये काही सुके मसाले घालूया. इथे मी प्रत्येकी 1 चमचा काळं तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर आणि 1 चमचा गरम मसाला ऍड केलेला आहे. जर या प्रमाणामध्ये मसाले घेतले तर कमी तिखट मध्यम स्वरूपाचा मसाले भात तयार होतो, जो की लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. तर आता हे घातलेले मसाले सुद्धा थोडेसे परतून घेऊ. तर चांगलं मिक्स करत मसाले हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे. बघा मस्त रंग आलेला आहे. तर आता यामध्ये काही आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. सुरुवातीला बटाटा. तर इथे मी बटाट्याची साल काढून नंतर तो कट केलेला आहे. फ्लावर, गाजर, त्यानंतर घेवडा, टोमॅटो, अर्धा वाटी फ्रेश असा मटार किंवा वाटाणा. तर सर्व भाज्या या स्वच्छ धुवून नंतर कट करून घेतलेल्या आहे. तर आवडीनुसार यामध्ये आणखी काही भाज्या असतील तर त्या ऍड करू शकता. तर माझ्याकडे एवढ्या होत्या त्या मी ऍड केलेल्या आहे. तर आता ह्या सुद्धा तयार मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहे, चांगल्या परतून घ्यायच्या आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो सुद्धा या भाज्यांना व्यवस्थित लागला जाईल. भाज्या परतत असताना मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर आता यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ ऍड करायचा. तर तांदूळ मी इथे इंद्रायणी घेतलेला आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही प्रकारचा तांदूळ घ्या. मी इथे इंद्रायणी वापरलेला आहे, परंतु हा भात अजिबात चिकट होणार नाही. बऱ्याचदा पाण्याचे प्रमाण चुकल्यामुळे भात हा चिकट होत असतो, पण तांदळाच्या प्रमाणानुसार जर पाणी ऍड केलं तर भात हा अजिबात चिकट होत नाही, छान मोकळा सुटसुटीत होतो. आणि तांदूळ सुद्धा कुकर मध्ये घातल्यानंतर थोडेसे परतून घ्यायचे. साधारणपणे मिनिटभर हे चांगले मिक्स करून घेतले आहे. आणि पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा. तर पाणी बघा अगोदरच मी गरम करून घेतलेलं होतं. तर या ठिकाणी मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी ऍड केलेलं आहे, म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी ऍड केलं. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं. पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं. आणि भात जर थोडासा चिकट हवा असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा पाणी घाला, म्हणजेच अर्धा वाटी तरी पाणी जास्त ऍड करा किंवा 3 वाटी पाणी घातलं तरी चालेल. थोडासा चिकट असा भात तयार होईल. त्यानंतर झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यांनंतर गॅस बंद करून पूर्णपणे वाफ गेल्यानंतरच झाकण उघडायचं.
बघा तर मस्त आपला मसाले भात तयार झालेला आहे. छान सुगंध सुटलेला आहे. मस्त चमचमीत दिसत आहे. छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे बघा. अजिबात चिकट झालेला नाही. तर हा गरमागरम मसाले भात मस्त लोणचं, पापड, कोशिंबीर किंवा आवडीच्या एखाद्या चटणी सोबत अप्रतिम असा लागतो. नक्की ट्राय करून बघा. यावर तुम्ही आवडत असेल तर तुपाची धार घाला. अगदी सोप्या पद्धतीने मस्त झटपट असा कुकरमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने तयार करता का? कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा.